Hello friends, class 7th. Today we are going to learn the third chapter of science, that is properties of natural resources. या आधील पाठामध्ये आपण काही भाग पाहिलेला आहे. आता उर्वरित भाग आपण या पाठामध्ये बघणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ एअर आपण आधी बघितलेल्या आहेत. म्हणजेच हवेचे गुणधर्म. आपल्या सभोवताली हवा आढळते परंतु ती आपल्याला दिसत नाहीत. यावरच आधारित आपल्याला काही प्रयोग बघायचे आहेत. ट्राय दिस करून पहा. टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम और अ पेपर और अ प्लास्टिक स्ट्रॉ, टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. म्हणजेच एक झाडूची काडी किंवा शीतपेय पिण्यासाठी जे आपण स्ट्रॉ वापरतो ते घ्या आणि काडीला मध्यभागी एक दोरा बांधायचा आणि दोन्ही बाजूला अशा प्रकारे ते फुगे टांगवायचे आहेत. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साइज ॲट द 2 एंड्स ऑफ द स्टिक. सी टू इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. नाऊ रिमूव्ह 1 balloon, inflate it and tie it again at its original position. Does the stick remains horizontal? The stick goes down on the side of the inflated balloons. This means that air has a weight. Air is a mixture of gases. Therefore, like all other matter, it has mass and weight. म्हणजेच काडीच्या दोन टोकांना दोन सारख्या आकाराचे रबरी फुगे बांधायचे आहेत. काडी आता आडव्या रेषेत राहील असे आता आपल्याला ठेवायची आहेत. त्यातील एक फुगा काढायचा आहे आणि तो फुगून परत त्या काडीला पूर्वीच्याच जागी म्हणजे पहिले ज्या ठिकाणी आपण बांधला होता त्याच ठिकाणी बांधायचा आहे. आता काडी आडव्या रेषेत राहते का? फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याचे आपल्याला आढळेल. म्हणजेच हवेला काय असते? वजन असते. इट मीन्स दॅट एअर हॅज अ वेट. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. हे आपण मागील पाठात पण बघितलं होतं की हवा हे काय तर वायूंचे मिश्रण आहेत. देअरफोर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट. पदार्थांप्रमाणे सुद्धा हवेला काय आहेत? वस्तुमान आणि वजन आहेत. हे आपल्याला या प्रयोगावरून सिद्ध करता येते. प्रयोग दुसरा. टेक अन इंजेक्शन सिरिंज विदाउट द निडल. पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. The piston can be pulled out easily. The piston then remains in that position even if you let it go. Now close the inlet hole of the syringe tightly with your thumb. Pull the piston and let it go is the force required to pull out the piston, more or less than before. Does the piston remain as it is after you let it go? म्हणजेच एक सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरिंज घ्या. तिचा दट्ट्या ओढा व त्यावेळी दट्ट्यांचे निरीक्षण करा. दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो. बाहेर ओढलेला दट्ट्या आत सोडल्यावरही तसाच राहतो. आता सिरिंजचे छिद्र अंगठ्याने घट्ट बंद करा व दट्ट्या बाहेर ओढा व नंतर हात सोडून द्या. दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो का? कमी. हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का? द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. व्हेन दीज मॉलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी दे क्रिएट प्रेशर ऑन दॅट बॉडी. दिस इज द प्रेशर ऑफ एअर दॅट वी कॉल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजेच हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब असे म्हणतो. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. दिस प्रेशर ऑफ एअर दॅट वी कॉल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. On pulling the piston with the inlet hole of the syringe closed, more space becomes available to the air in the syringe and it becomes
rarefied. As a result, the pressure of the air in the syringe is lowered. Comparatively, the pressure of outside air is very high. That is why when the pulled out piston is released, it is immediately pushed in. If this experiment is repeated, holding the syringe in the different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go in to the same extent in all the cases. From this, we can infer that atmospheric pressure is the same in all the direction. म्हणजेच सिरिंजचे छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो. बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूप जास्त असतो. म्हणूनच बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो. ही सिरिंज उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितींमध्ये धरून हाच प्रयोग केल्यास प्रत्येक वेळी दट्ट्या तेवढ्याच आत ओढल्याचे आपल्याला दिसेल. यावरूनच आपल्या असे लक्षात येते वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी समान असतो. हे आपल्याला या प्रयोगावरून लक्षात येते. From this, we can infer that atmospheric pressure is the same in all the direction.